नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण पाहतात तरुण भारत फास्ट न्यूज. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाला सहाय्य करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या उच्चाधिकार समितीची बैठक 8 जुलैला मुंबईत होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील नेते मंडळीसह तज्ञ समितीचे सदस्य उपस्थित राहतील. सीमाप्रश्नी बेळगावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांकडून बेळगावची सध्याची परिस्थितीचा आढावा घेऊन उद्धव ठाकरेंनी लवकरच बेळगावला भेट देण्याचं आश्वासन दिलं आहे. धारवाड जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. धावत्या बसच्या खिडकीतून गुटखा थुंकण्यासाठी डोके बाहेर काढणे एका 17 वर्षीय ITI विद्यार्थ्याच्या जीवावर बेतले आहे. बाजूने जाणाऱ्या लॉरीची धडक बसल्याने या अपघातात विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारकांची वार्षिक सभा 10 ते 12 जुलै या दरम्यान बेळगावात होणार आहे. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत देशभरातील प्रचारक आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती असेल. पावसाचं आगमन झाल्यानंतर बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकोस्कोप जलाशयात पाण्याची आवक सुरू आहे. जलाशय परिसरात आतापर्यंत 349 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र पाण्याची आवक वाढण्यासाठी मोठ्या पावसाची गरज अपेक्षित आहे. आजपासून बेळगाव शहरातील सर्व हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ पार्सल देण्यासाठी प्लास्टिकऐवजी बायोडिग्रेडेबल पिशव्या आणि कंटेनरचा वापर करण्याचे महापालिकेकडून आदेश देण्यात आले आहेत. शहरातील प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. बेळगावातील चव्हाड गल्लीतील दूषित पाणी पुरवठ्याच्या विरोधात केलेल्या आंदोलनाची दखल घेत महापालिका प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्यात. महापालिकेचे कर्मचारी आणि L&T कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. बेळगावातील FMC मार्केट यार्ड परिसरात हेरोईन अंमली पदार्थ विकणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 लाखाचे हेरोईन जप्त करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव खानापूर बेळगाव परिसरातील जंगल परिसरात आणि धबधब्यावर पर्यटनाला वनविभागाकडून बंदी घालण्यात आली आहे. प्रवेशबंदी काटेकोरपणे पाळण्यासाठी ठिकठिकाणी वन खात्याचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त बेळगावातील विजया दक्षता हॉस्पिटलमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात डॉक्टरांच्या योगदानाला अभिवादन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील समर्पण आणि सेवाभावावर विशेष भर देण्यात आला. कोल्हापुरातील गडहिंग्लजमध्ये पावसाचा जोर कायम असून हिरण्यकेशी नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यायी पुलाचा काही भाग खचलाय. या घटनेमुळे गडहिंग्लजहून चंदगडकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. चंदगडकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक आजरा गजरगाव मार्गे वळवण्यात आली आहे. भारताची अंतराळ संस्था म्हणजे इस्रो मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा ईमेल इस्रोच्या बेंगलोरातील मुख्यालयात पाठवण्यात आलाय. हल्ल्याच्या ईमेलनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे. भारत आणि जपान यांच्यात महत्त्वपूर्ण संरक्षण करार करण्यात आलाय. जपान भारतात $1000 कोटी गुंतवणूक करणार आहे. हे सर्व करार 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत करण्यात आले. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे रुद्रप्रयाग आणि चमोलीसह अनेक भागात भूस्खलन होऊन बद्रीनाथ आणि केदारनाथ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुलाब कोटीजवळ दरड कोसळल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला असून बद्रीनाथ यात्रा तसेच सुरक्षेच्या कारणास्तव केदारनाथ यात्राही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने बिहारमधील बांकीपूर, मध्य प्रदेशातील दातिया आणि गुजरातमधील मांजलपूर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. या तिन्ही जागांवर 30 जुलै रोजी मतदान तर 3 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार असून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. आता बातमी क्रीडा विश्वातून. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पहिला T20 क्रिकेटचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आलाय. शनिवारी दुसरा सामना मँचेस्टर येथे खेळवला जाईल. तर यजमान अमेरिकेने फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आपली धडाकेबाज कामगिरी कायम ठेवत बोस्नियावर 2-0 असा विजय तर बेल्जियमचा सेनेगलवर 3-2 असा विजय निश्चित झाला आहे.